अगदीच मनाला थक्क करून टाकणारी, अक्षरशः काळीज गोठून टाकणारी एक स्टोरी, एक प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कोण म्हणतं या जगामध्ये देव नाही? माऊली, एका पती पत्नी सोबत घडलेला हा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगा, वय साधारणतः 25 ते 26, नुकतंच लग्न झालेलं, आणि त्याची जी पत्नी आहे तिचंही वय 24 ते 25 वर्ष. त्याची जी पत्नी आहे तिचं नाव अनुश्री, आणि हा जो मुलगा आहे याचं नाव भागवत. आणि यांच्या जीवनातली ही रहस्यमय स्टोरी अक्षरशः तुम्ही भारावून जाल, अक्षरशः मंडळी चकित व्हाल, अशी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. देव म्हणजे काय असतं? देव, धर्म, संत, महंत हे नेमकं काय असतं? परमार्थ काय असतोय? अहो, तो जो परमेश्वर आहे तो भक्तीचा भुकेलेला आहे. होय, त्या परमात्म्यासोबत जोडण्यासाठी, आपला स्वतःचा आत्मा त्या परमात्म्याशी कनेक्ट करण्यासाठी जे काही करावं लागतं त्याला फक्त परमार्थ असं म्हणतात. परमार्थ जास्त अवघड नाही माऊली. आणि असाच हा प्रसंग तुम्हाला सांगतोय, अक्षरशः तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. तुम्ही म्हणाल, हे खरंच असंही घडू शकतं? मंडळी, आजचा प्रसंग आहे या कलियुगातला, ना कुठल्या पोथी पुराणामधला तुम्हाला प्रसंग सांगत नाही. आजचा सद्यस्थितीचा प्रसंग, आणि ते जे संत आहेत ते संत सुद्धा आज आहेत. होय मंडळी, कुणाची ही स्टोरी आहे, नेमकी काय स्टोरी तुम्हाला लगेच सांगतोय. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. प्रथमतः सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मंडळी, भागवत नावाचा तो मुलगा आणि त्याच्याच आयुष्यातली ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचं जे लग्न आहे ते लग्न पुढे अनुश्री नावाच्या मुलीसोबत घडतं, आणि त्यांच्यामध्ये नेमकं असं काही घडतं की अक्षरशः आपल्या सुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. प्रत्यक्ष त्या देवाच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला लावणारा हा व्हिडिओ. माऊली, नाणीधाम हे माहीत आहे तुम्हाला, आणि नाणीधामचे त्या ठिकाणचे ते जे सद्गुरू आहेत, ते जे गुरुदेव आहेत, त्यांनी प्रत्यक्ष माऊली यांना भेट दिली. मंडळी, हा जो मुलगा आहे आता ज्याची मी तुम्हाला स्टोरी सांगतोय, हा जो भागवत नावाचा मुलगा आहे, हा अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त, आणि विशेष म्हणजे तो एका कारचा ड्रायव्हर. आणि याची जी वारी आहे ही सतत पौर्णिमेला गाणगापूर या ठिकाणी असायची, आणि त्याच्यामुळे दत्त भक्तीशी तो चांगला जोडलेला होता. श्री गुरुदेव दत्तांचा तो भक्त, श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त. आणि त्याच्यासोबत नेमकं असं काही घडलेलं होतं. त्या अनुश्री नावाच्या त्या मुलीसोबत त्याचं लग्न जमलेलं होतं. नंतर लग्नही झालं, आणि नंतर मात्र त्यांच्यामध्ये असं काही विचित्र घडत होतंय. अक्षरशः मंडळी, नंतर जे काही घडलं ते ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. तो मुलगा संघर्षामधून कसा पुढे आला ते तुम्हाला अगोदर सांगतोय, आणि नंतर त्यांच्यासोबत घडलेली ती स्टोरी तुम्हाला सांगतो. आता हा भागवत हा नेमका कोण याची थोडीशी माहिती तुम्हाला देतो. मंडळी, एका गरीब कुटुंबामधला हा मुलगा, वडिलांचं लहानपणीच निधन झालेलं, आणि पुढे मंडळी हा मात्र 12वी पर्यंत शिकला, परंतु पुढचं शिक्षण वगैरे घेणं शक्य नव्हतं, आणि याला ड्रायव्हिंगची आवड होती. एका व्यक्तीच्या गाडीवरती तो ड्रायव्हर म्हणून काम करू लागला, आणि असंच एकदा मालकानं त्याला सांगितलं की अरे, तुला आता गाणगापूरला उद्या जायचंय, आणि दर महिन्याला तुला गाणगापूरला जावं लागणार आहे, कारण तिथलं एक भाडं आपल्याला आलेलं आहे. बघा मंडळी, दुसऱ्या दिवशी तो जायला तयार झाला. त्याच परिसरामधले ते भक्त होते, त्यांनी श्री दत्त गुरूंचे खेटे करायचे ठरवलेले होते, म्हणजे श्री दत्ताच्या 11 वाऱ्या करायचं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि आत्ता मात्र हा जो भागवत आहे ह्याला त्या मालकानं सांगितलं की दर महिन्याला आपल्याला आता गाणगापूरचं भाडं आहे, आणि त्याच्यामुळं हा जो भागवत आहे हा तयार झाला जायला. दुसरा दिवस उजाडला, आणि ते जे काही भक्त आहेत दत्तगुरूंचे, ते भक्त गाडीमध्ये बसले, गाडी निघाली. त्यानं त्या गाडीमध्ये त्या भक्त मंडळींचं बोलणं ऐकलेलं होतं की श्री दत्तगुरूंचे 11 खेटे केले म्हणजे जी काही आपली इच्छा असेल, जी काही मागणी असेल तर ती पूर्ण होते. आता ह्याला वाटलं की बरं झालं, ह्या का निमित्तानं असे ना आपल्याला देवाला जायला भेटतंय. हा त्या ठिकाणी जाऊन पोहोचला, आणि न राहून याच्या मनामध्ये विचार आला की आता तर आपले खेटे आपोआप पूर्ण होतात, कारण मी तर या गाडीवरती ड्रायव्हर आहे, आणि असंही मला इथं यायला कधी भेटलं नसतं, परंतु आता दर पौर्णिमेला मला इथं यायला भेटणार आहे. माझ्याही इच्छा, माझीही स्वप्न सगळी आता आरामात पूर्ण होतील. आणि त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आपल्यालाही ही एर्टिगा गाडी घेता यावी. बघा मंडळी, आता तो दुसऱ्याच्या गाडीवरती कामाला होता,
आणि 11 खेटे पूर्ण करण्यासाठी त्यानं कायमस्वरूपी दर महिन्याचं भाडं त्यांना ठरवलेलं होतं. आता त्या ठिकाणी गेला न राहून त्याच्या मनामध्ये तो विचार आला की आपली ही स्वतःची गाडी असावी. झालं, ते परत आले. परत दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या पौर्णिमेला, परत तिसऱ्या महिन्यामध्ये तिसऱ्या पौर्णिमेला असे त्याचे खेटे, अशी त्याची वारी पूर्ण होत होती. मंडळी, 11 खेटे पूर्ण व्हायच्या अगोदरच अगदी 9च खेटे 9च वाऱ्या त्याच्या पूर्ण झालेल्या होत्या. स्वतःची त्याला इर्टिका गाडी मिळाली. एक लोन पास झालं. 1 ते 1.5 एकर शेती होती. त्याला स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं, परंतु त्याला स्वतःची इर्टिका गाडी मिळाली. केवढी दत्तगुरूंची कृपा. हा, एवढंच नाही, अजून पुढे अनुभव आहे, ऐका. त्याचं पुढे लग्न होतं आणि नंतर त्या नवरा बायकोसोबत, त्यांच्यासोबत मात्र इतका असा भयंकर प्रसंग होतो. भयंकर म्हणजे असं नाही, परंतु अक्षरशः थक्क करून टाकणारा हा प्रसंग आहे माऊली. फक्त तुम्ही ऐका पुढं काय होतं. आता हा जो भागवत आहे ह्याची स्वतःची इर्टिका गाडी येते. खरं तर हा अगदीच गरीब परिस्थितीमधला होता. 12वी मध्येच त्यानं शिक्षण सोडलेलं होतं, कारण कुटुंबाकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं. स्वतःची आई होती, तीही दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची. एक बहीण होती, तिचंही लग्न होऊन गेलेलं होतं. आता हा जो भागवत आहे, हा एकटाच त्या कुटुंबाचा आधार होता. पुढं मंडळी असं घडलं की न राहून चुकून त्याला एक भाडं आलं रत्नागिरीचं. बघा, त्या ठिकाणी एक महाराज आहेत, स्वामी नरेंद्राचार्य महाराज, आणि त्या ठिकाणी मठाला जाणारे एक भाडं त्याला आलं. मालकाने सांगितलं की तुला जावे लागणार आहे 2 दिवसानंतर. झालं, 2 दिवसानंतर तो त्या ठिकाणी गेलाही. परंतु ह्याला मात्र आता देवावरती इतका पक्का विश्वास बसलेला होता. तो श्री दत्तगुरूंचा भक्तच झालेला होता की त्यानं कधी भक्ती केली नाही, कधी देवाला मानलं नाही. परंतु त्याच्या मनामध्ये विचार आला की या देवाच्या वाऱ्या केल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते, हे कुठं खरं असतंय का? तो त्याच्या मनामध्ये विचार आला, तर मग मीही आता वारीला जातोय. कसं का असं, मी या गाडीवरती ड्रायव्हर आहे आणि दर महिन्याला गाडी घेऊन मी इकडे येणार आहे. माझीही इच्छा पूर्ण होईल का? मलाही स्वतःची माझी इर्टिका गाडी मिळेल का? मंडळी, 9 वाऱ्या पूर्ण झाल्यानंतर त्याला गाडी मिळाली होती. आणि आता मात्र त्याला भाडं आलेलं होतं रत्नागिरीचं, स्वामी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या मठामध्ये जाणार. मंडळी, त्या ठिकाणी तो गेला, गाडी पार्किंग वगैरे केली. त्या ठिकाणी संध्याकाळी एक ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होता. बघा, देव म्हणजे अक्षरशः कल्पवृक्षच आहे. जे मागल, जे मनामध्ये येईल तो देतो. फक्त आपली भावना निरागस पाहिजे, श्रद्धा निरागस पाहिजे, कुठलाही स्वार्थ नको. मंडळी, त्या ठिकाणी कीर्तन वगैरे झालं आणि कीर्तन झाल्यानंतर भजन वगैरे सुरू होतं. आणि त्या भजनामध्ये त्या महाराजांना सांगितलं सगळ्यांना भजन सुरू असताना की पुरुष मंडळी थोडीशी बाजूला सारखा, महिला मंडळी बाजूला सारखा, मध्यंतरी थोडीशी जागा तयार करा, कारण या भजनावरती आता फुगड्या खेळल्या जाणार आहेत. बघा, पती पत्नी, नवरा बायकोनी दोघांनी जोडीने यायचे आणि या ठिकाणी फुगडी खेळायचे, असं ते महाराज सांगत होते. संध्याकाळ झालेली होती. एकदम भक्तिमय वातावरण होतं. टाळ मृदंग वाजत होते, भजन सुरू होते. आणि मंडळी, त्या महाराजांनी सांगितलं की भजनासाठी जे कोणी तयार असतील, उत्सुक असतील, त्यांनी लवकर पती पत्नीने जोडीने, नवरा बायकोनी यायचं आणि इथं फुगडी खेळायची. नवीनच लग्न झालेले 1-2 जोड्या आल्या. बघा, त्या ठिकाणी फुगडीसाठी तयार झाल्या. आणि हा जो भागवत आहे, हा जवळ समोर बसलेला होता. हा थोडासा पाठीमागे सरकला. सगळ्यांनी जागा मोकळी केली. आणि काय मंडळी, ते भजन सुरू झालं. अतिशय मंत्रमुग्ध करून टाकणारा तो महाराजांचा आवाज, टाळ चिपळ्यांचा आवाज. आणि ते भजन सुरू असतानाच त्या ठिकाणी त्याने त्या फुगड्या धरल्या. ते सगळं अतिशय नयनरम्य असं वातावरण होतं. नयनरम्य सगळा प्रसंग होता. आणि न राहून हा जो भागवत आहे, याच्या मनामध्ये एक मोह निर्माण झाला की माझंही लग्न झालेलं असतं, माझीही पत्नी असते, माझीही बायको असते, तर मीही इथं फुगडीसाठी उभा राहिलो असतोय. बघा, न राहून याच्या मनामध्ये मोहच निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु शेवटी त्याच्या मनामध्येही वाटलं की आपण इथं देवाला आलोय, हा मोह आपण उगाच करायला नको. परंतु त्यानं बघितलं काय आनंदाने त्या फुगड्या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या चाललेल्या होत्या. सुंदर अशा त्या नटलेल्या नवीन लग्न झालेल्या नवऱ्या, केसामध्ये माखलेला तो हार, अतिशय सुंदर अशा प्रकारे ती फुगडी सुरू होती. मंडळी, पुढे जे काही घडलं ना, ते फक्त तुम्ही ऐकाच. देव म्हणजे कल्पवृक्षच आहे असं मी तुम्हाला का बोलतोय, हे फक्त लक्षामध्ये घ्या. झालं, ते भाडं घेऊन तो परत घरी आला. आणि 2-3 दिवसानंतर त्याला त्याच्या मावशीचा फोन आला.
बघा, काही ध्यानी नव्हतं, मनी नव्हतं. त्याच्या मावशीचा फोन आला की भागवत तुझ्यासाठी एक आम्ही मुलगी बघितलेली आहे आणि ते मुलीच्या घरचे बघायला येणार आहेत तुझ्याकडे. हा एवढाच फोन आला. त्यानं त्याच्या आईला सांगितलं. मंडळी, 1-2 दिवसामध्ये ते पाहुणेही बघायला आले. ती जी मुलगी आहे ती मुलगी, तिचं नाव अनुश्री. एकदम सत्य प्रसंग आहे. त्या ठिकाणी आले, सगळं काही पसंत पडलं. बघा, सगळं काही पसंत पडलं. याला स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की आपलं इतक्या लवकर म्हणजे असं लग्न होईल. कारण सध्या मुलगी मिळणं इतकं कठीण आहे आणि याची तर फक्त 1 ते 1.5 एकर शेती होती. नोकरी नव्हती, जॉब नव्हती. तरीही त्यांनी ते लग्न पसंत केलं आणि 6 महिन्यानंतर हे लग्न उरकून टाकायचं त्यांनी ठरवलं. 6 महिन्यानंतर अगदी दिमाखामध्ये त्यांचं लग्न वगैरे सगळं काही पार पडलं. हा जो भागवत आहे आणि ही जी अनुश्री आहे, खरं तर या दोघांना मी प्रत्यक्षपणे भेटलेलो आहे. त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. प्रसंग पुढे आहे, फक्त तुम्ही हा प्रसंग ऐकल्यानंतर अगदी भारावून जाल. हा माझा शब्द आहे तुम्हाला. अगदी तुम्ही भारावून जाल. मंडळी, यांचं लग्न होतं, परंतु पुढे मात्र काही कारणामुळे यांच्यामध्ये सतत खटके उडतात. लग्नाला अवघेच नंतर 5-6 महिने होतात आणि यांच्यामध्ये भांडण पेटतं. ह्या दोघा नवरा बायको मधलं भांडण इतकं विकोपाला जातं की दोघांनी वेगळं व्हायचं असं ठरवतात. याला फक्त कारण असतं, तो म्हणजे गैरसमज. आता ही जी अनुश्री आहे, ही अनुश्री, हा भागवत भाडे वगैरे घेऊन गाडीचे गेल्यानंतर अनुश्री एकटीच घरी असायची आणि न राहून तिच्या मनामध्ये एकदा विचार आला की आपला नवरा आपल्याकडे एवढं दुर्लक्ष वगैरे करतोय, याचं म्हणजे बाहेर वगैरे काही अफेअर आहे का, किंवा दुसऱ्या मुलींशी कुठे कनेक्ट आहे का, याचे कुठे म्हणजे इतरत्र न राहू चुकीच्या ठिकाणी संबंध आहेत का. आता ही जी अनुश्री आहे, हिच्या डोक्यामध्ये मात्र संशयाचं भूत उतरलं आणि ते भूत इतकं उतरलं की त्या भूतानं मात्र हिला जाम करून टाकलं. बघा, संशय हा किती छोटा शब्द आहे, परंतु अनेक घट्ट असणारे नाती ह्या छोट्याशा शब्दानं उद्ध्वस्त केलेले आहेत, संपवलेले आहेत. आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा असंच काहीतरी होणार होतं. बघा, याचं जे लग्न आहे ते असं झालेलं होतं की त्या ठिकाणी नाणीधामला फक्त गेलेला होता आणि फुगडी खेळत असताना त्या फुगडी खेळणाऱ्या त्या जोडप्यांना बघून चुकून याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला की माझी ही आज इथं पत्नी असती तर मी ही फुगडी धरली असती. एवढाच मोह मनामध्ये निर्माण झाला. मंडळी, 2-3 दिवशी याला बघायला पाहुणे आले आणि लग्न जमलं. आहे ना आश्चर्यकारक गोष्ट. परंतु नंतर जे काही घडलेलं होतं ते मात्र न ऐकण्यासारखं. कारण त्या दोघांमध्ये मात्र चारित्र्याच्या संशयामधून एकमेकांमध्ये वाद होत होते. बघा, पुढं नेमकं काय घडलं. ही जी अनुश्री आहे, ही अनुश्री त्या भागवतला एक दिवशी बोलली की मला आता तुझ्याशी राहणं जमणार नाही. तू किती ठिकाणी तोंड मारतोयस, मला आता संशय येऊ लागलेला आहे. आणि मंडळी, मोबाईलमध्ये वगैरे काही कॉल वगैरे आलेले असतात. ती अनुश्री इतक्या खालच्या थराला गेली की तिनं ते मोबाईल वगैरे तपासला त्याचा एका दिवशी. मग काही ग्राहकांचे वगैरे कॉल आलेले असू शकतात, व्हॉट्सअपला काही मेसेज वगैरे काही आलेले असू शकतात. कधी यायचं कधी जायचं. आता ते अशा स्वरूपाचे जे मेसेज असतात की हिला वाटलं की त्याचंच कुणासोबत तरी अफेअर आहे. आणि हे सगळं काही घडलं. मंडळी, एक दिवस संध्याकाळ होती आणि त्यांचं कडाक्याचं दोघांचं भांडण झालं. हा जो भागवत आहे याला एक ठिकाणचं भाडं घेऊन जायचं होतं आणि ह्या अनुश्रीमध्ये आणि भागवतमध्ये या दोघा पती पत्नीमध्ये इतकं भांडण झालं की ती अनुश्री त्याला बोलली, मी आत्ता हे सगळं काही सहन करू शकणार नाही. तुझं वागणं मला अजिबात पटत नाही. मी स्वतःला संपवून देणार. मी आत्महत्या तरी करेन, नाहीतर माहेरी कायमची तरी निघून जाईल. बघा मंडळी, एक स्त्री म्हणजे नागिन असते. कधी नागिन असते. जर तिच्या पतीचं बाहेर कुठे अफेअर आहे याचा तिला जरी किंचितसा संशय आला तर एखाद्या नागिनीच्या शेपटीवरती पाय पडल्यानंतर ती नागिन जशी चवताळते तशी ती स्त्री पेटून उठते, चवताळू लागते, अकराळ विक्राळ रूप धारण करते. याचा अनुभव आपण प्रत्यक्षात घेतलेला असेल. बघत असाल आपण समाजामध्ये, स्त्री ही आपल्या नवऱ्याची कोणतीही चूक पोटामध्ये घेईल, कोणतीही चूक पदरामध्ये घेईल, परंतु परक्या मुलीसोबत, परक्या स्त्रीसोबत त्याचं वागणं असेल, त्याचं बोलणं असेल, त्याचे संबंध असतील तर ते मात्र ती स्त्री कधीच समजून घेणार नाही, कधीच ती चूक पदरामध्ये घेणार नाही. म्हणून तुम्हाला बोललो की स्त्री ही त्यावेळी नागिनीचं रूप धारण करते. आणि हे सगळंच काही घडलेलं होतं ह्या दोघांच्या सोबत. ही जी अनुश्री आहे ही त्याच्यासोबत कडाक्याचे भांडण करते आणि बोलते की मी तुझ्यापासून दूर तरी जाईल, नाहीतर मी स्वतःला तरी संपवून देईल. हा जो भागवत आहे, हा भागवतनं थोडंसं
हसून खेळून ते भांडण थोडंसं मिटवायचा प्रयत्न केला, परंतु आज मात्र त्यांची ती दोघांची परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली होती. शेवटी ते भाडं घेऊन तो भागवत घरी निघून गेलाही, आणि ही मात्र अनुश्री आहे, ही कोपऱ्यामध्ये एकटीच रडत होती, हुंदके देत होती, त्या देवाला दोष देत होती की देवा काय माझ्या नशिबी हे सगळं. खरं तर हा केवळ संशय होता. तिला वाटत होते की तिच्या ज्या पतीचा आहे ते अफेअर बाहेर कोणत्या तरी स्त्रीसोबत, कोणत्या तरी मुलीसोबत आहे, आणि असा संशय तिच्या मनामध्ये बळावलेला होता. बघा, हे आजचं समाजातलं वास्तव आहे, परंतु याच्यामध्ये मात्र फार मोठा, पुढे इतका मोठा त्या परमेश्वराचा साक्षात्कार झाला ना माऊली, तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. बघा, ती त्या ठिकाणी रडत बसली, आणि त्या ठिकाणी न जेवता ती त्या बेडवरती झोपी गेली. आता ती त्या ठिकाणी झोपी गेल्यानंतर मात्र तिला काही समजलं नाही. रात्रीच्या 2 वाजलेल्या होत्या. तिला एक स्वप्न पडलं. बघा, स्वप्न असं होतं, एक भगवी वस्त्र घातलेला कोणीतरी महाराज आलेला होता, आणि ही मात्र अनुश्री, माझा नवरा अपराधी आहे, वाईट आहे, आणि हे सगळं माझ्याच नशिबी का, असं म्हणून घरामध्ये रडत बसलेली होती. ती भगवी कपडे घातलेला तो महाराज आला. त्या महाराजानं बघितलं आणि म्हणाला, बाळ रडतीयस का? आता ही जी अनुश्री आहे, हिनं डोळे वगैरे पुसले, बाहेर आले. त्या महाराजांना सांगितलं की महाराज खुर्चीवरती बसा. महाराज खुर्चीवरती बसले. हे अनुश्रीने पाण्याचा तांबे आणला, महाराजांना दिला. हिच्या मात्र डोळ्यामधले ते अश्रू महाराजांनी ओळखले. महाराज बोलले की काय ग, संशय खातीयस का भागवतवरती? तो तसा नाही पोरगा. तुझ्या मनामध्ये जे संशयाचं भूत उतरलेलं आहे ना, ते भूत पोरी तू पहिल्यांदा काढून दे, ते भूत हकलून दे. बघा मंडळी, अगदी प्रवचन दिल्यासारखं तो महाराज, भगवी वस्त्र घातलेला महाराज त्या खुर्चीवरती बसून या अनुश्रीला सांगत होता. शेवटी तो तिला इतका बोलला की पोरी तो तसा नाही, हा भ्रम डोक्यामधून काढून टाक. ती म्हणाली, नाही महाराज, असं नाही, त्याचं बाहेर कुठेतरी कोण्या मुलीसोबत किंवा स्त्रियांसोबत चक्कर चालू आहे. तो माझ्याकडे लक्ष अजिबात देत नाही. फोनवरतीही कोणाशी तरी सतत बोलत असतोय, आणि तो माझ्यावरती अजिबात प्रेम करीत नाही. बघा मंडळी, त्या महाराजांनी तिला काय बोलणं दिलं. ते महाराज बोलले, बघा, ती जी अनुश्री आहे की दररोज तिच्या दारामध्ये एक आपलं मोगऱ्याचं झाड होतं, त्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा करायचे, आणि दररोज केसामध्ये मेकअप वगैरे झाल्यानंतर ती घालायचे. आणि आताही तिच्या डोक्यामध्ये तो गजरा होता. महाराज तिला बोलले की पोरी, तो तुझ्यावरती किती प्रेम करतोय हे मी तुला सांगतो, तुझा विश्वास बसला पाहिजे. मी तुला सांगतो, तुझी रोज केसामध्ये गजरा घालतेस ना, तो गजरा तुला माहित आहे तू कुठला बनवतेस? ती बोलली, महाराज मीच बनवते, दारामध्येच एक छोटस झाड आहे मोगऱ्याचं, आणि त्या मोगऱ्यापासून मी गजरा बनवते. आता महाराज बोलले की ते जे झाड आहे ते तुझ्या पतीनं कधी लावलं माहितीये? ते म्हणाले, नाही, आमचं लग्न व्हायच्या अगोदरच ते झाड होतं. तेव्हा ते महाराज बोलले. बघा मंडळी, ते महाराज कोण होते ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतोय. अक्षरशः तुमच्या अंगावरती काटा उभा राहील ही स्टोरी ऐकल्यानंतर. ती जी अनुश्री आहे ती बोलली, नाही, माझं लग्न व्हायच्या अगोदरच हे मोगऱ्याचं झाड आमच्या दाराच्या बाहेर आहे. तेव्हा ते महाराज बोलले, बाळ तू ऐक, तू म्हणतेस ना माझा नवरा माझ्यावरती प्रेम करीत नाही, माझ्यापेक्षा कोणत्या तरी बाहेरच्या सुंदर मुलीवरती तो प्रेम करतोय, कोणत्या तरी बाहेरच्या सुंदर स्त्रीवरती, माझ्यापेक्षा सुंदर मुलीवरती त्याचं चक्कर चालू आहे. हा तुला गैरसमज होतोय ना, तर ऐक, असं काही नाही. ते जे बाहेर मोगऱ्याचं झाड आहे हे तुझं लग्न व्हायच्या अगोदर त्यानं लावलेलं होतं, आणि त्यानं एका अशा सुंदर जोडप्यांची फुगडी सुरू होते, तीही एका कीर्तनामध्ये, भजनामध्ये, आणि त्यावेळी त्या फुगडीमध्ये त्या सुंदर असणाऱ्या त्या मुलींच्या त्या केसामध्ये त्यानं गजरा बघितला होता, आणि त्याच्या मनामध्ये मोह झाला. माझंही लग्न झालं असतं तर माझीही अशी सुंदर बायको केसामध्ये गजरा घातलेली असती. आणि असंच काही त्याच्या मनामध्ये मोह झाला, आणि त्याची इच्छा आम्ही पूर्ण केली. तुमचं दोघांचं पुढे लवकरच लग्न झालं. आणि पोरी ऐक, तुझं लग्न व्हायच्या अगोदर त्यानं ते झाड लावलेलं होतं. त्याला सुद्धा माहित नव्हतं की माझी होणारी पत्नी कशी असेल, तिचा स्वभाव कसा असेल, ती नेमकी रंगानं सावळी असेल, काळी असेल, असं काही नाही. तिचा स्वभाव कोणत्या कुळातली असेल, कुठली असेल, हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. परंतु ते माहीत नसायच्या अगोदर सुद्धा, तुझी त्याची ओळख नसायच्या अगोदर सुद्धा त्यानं तुझ्यासाठी ते झाड लावलेलं होतं. इतकं प्रेम आहे पोरी तुझ्यावरती. एवढंच नाही, ऐक, आता तुला गैरसमज झालायच ना, तुमच्या नात्यामध्ये दुरावा आलेला आहे या भांडणामुळे, या गैरसमजामुळं. ऐकून घे,
हा जो तू तुझ्या गळ्या केसामध्ये गजरा रोज घालतीयस, हा गजरा उद्यापासून तुला घालता येणार नाही. कारण तू त्याच्यावरती म्हणजे तुमच्या नात्यांमध्ये इतका संशय निर्माण झालाय. बघ त्या मोगऱ्याच्या झाडाला उद्याच्याला फुलंच येणार नाहीत, ती कळी उद्या फुलणार नाहीत. बघा मंडळी, हे असं काही ते महाराज बोलून गेले. आता ते महाराज कोण आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतोय. ते महाराज स्वप्नामध्ये येऊन ते अनुश्रीला बोलले की तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झालाय, दुरावा निर्माण झालाय. तू जो गजरा तुझ्या केसामध्ये घालतेस, उद्या तो गजरा तू तयार करू शकणार नाहीस. कारण त्या मोगऱ्याच्या झाडाला उद्या कळी फुलणार नाही तुमच्या मधल्या या गैरसमजामुळं. परंतु तेव्हाच ती कळी फुलेल तुम्ही जेव्हा बोलाल त्या झाडाजवळ दोघे जेव्हा जोडीने पाणी घालाल आणि डोळे मिटून बोलाल की स्वामी चुकलं, महाराज आमचं चुकलं, नरेंद्र महाराज आमचं चुकलं, आम्हाला माफ करा आणि या झाडाच्या कळ्या फुलू द्यात, तेव्हाच या झाडाला कळ्या फुलतील. मंडळी, प्रत्यक्ष सांगितलेलं आहे बरं का त्यांनी मला. म्हणजे हे महाराजांचे शब्द आहेत, माझे नाहीत. प्रत्यक्षपणे त्या नवरा बायकोने मला ही स्टोरी सांगितलेली आहे. काही चुकत असेल सांगताना तर माफ करा. आता ती जी मुलगी आहे ही सगळं काही ऐकून घेते आणि ते महाराज बोलतात की बाळा आता मी निघतोय, मला जायचंय. तेव्हा ती मुलगी म्हणते थांबा महाराज, थांबा थोडं, मग मला तुमचं दर्शन घ्यायचंय. ती जी मोगऱ्याची फुलं आहेत ती ओंजळीमध्ये घेते, समोर जाते, महाराजाच्या चरणावरती नतमस्तक होते, महाराजांच्या पायावरती चरणावरती ती फुले वाहते, दर्शन घेण्यासाठी खाली डोकं टेकते आणि नंतर वरती बघते तर कोणीच नसतं. मंडळी, ती स्वप्नामध्ये असते आणि ती बेडवरती झोपी गेलेली असते. ती म्हणजे गडबडून अशी जागी होते. दारावरून तिच्या अंगाला घाम येतोय की ते महाराज कोण होते आणि कुठे गेले. खरं तर ते बेडवरती झोपलेले असते. परंतु ते महाराज एका खुर्चीवरती बसलेले होते, ते आता कुठे गेले. ती बाहेर येते, इकडे तिकडे बघते, कोणीच नसतं. परंतु सोफ्यामध्ये म्हणजे बसण्यासाठी एक हॉल होता, त्यामध्ये सोफा होता आणि बाजूला खुर्ची होती. आणि तिला जे स्वप्न पडलेलं होतं त्या स्वप्नामध्ये त्याच खुर्चीवरती ते महाराज बसलेले होते. ती त्या ठिकाणी जाते, बघते तर काय मंडळी, तिला आश्चर्याचा धक्काच बसतोय. स्वप्नामध्ये त्या महाराजांच्या चरणावरती तिनं वाहिलेली ती ओंजळीनं फुलं, अक्षरशः त्या रिकाम्या खुर्चीच्या समोर तिला 3 ते 4 फुलं दिसतात रात्रीचं. बघा, ती बेडवरती परत जाते, परत झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु ती परत तिला झोप वगैरे काही लागत नाही. घड्याळामध्ये बघते, रात्रीच्या 2:30 वाजलेले असतात. बघा, पुढे तो दिवस उजाडतो आणि सकाळ बघते नियमितप्रमाणे तर त्या मोगऱ्याच्या झाडाला अजिबात फुलं फुललेली नसतात. आता मात्र तिला ते स्वप्न खरं वाटू लागतंय. त्या महाराजांना सांगितलेलं होतं, तुमच्यामधला दुरावा, तुमच्यामधले मतभेद किंवा हे जे तुमच्या मनामध्ये संशयाचं भूत आलेलं आहे हे बाजूला काढा. जरी काही भांडण झालं तरी प्रेमाने राहा. आणि त्या महाराजांनी असंही सांगितलेलं होतं की पोरी, एवढाच तुझा गैरसमज आहे ना, तर तो तुझ्यावरती किती प्रेम करतोय. त्या मोगऱ्याच्या झाडाची वगैरे सगळी स्टोरी महाराजांनी सांगितलेली होती. आणि महाराजांनी सांगितलं की उद्या तुला गजरा बनवू शकणार नाहीस, कारण तुझ्या मनामध्ये ते संशय आल्यामुळं त्या मोगऱ्याच्या झाडाची फुलंच फुलणार नाहीत. मंडळी, तसंच घडलेलं होतं. दुसऱ्या दिवशी त्या झाडाला अजिबात एकही फुल तिला फुललेलं दिसलं नाही. कळ्या मात्र आलेल्या होत्या, परंतु त्या कळ्या उमलल्या नाहीत. तिला वाटलं ठीक आहे, उद्याच्याला कळ्या उमलतील. खरं तर दररोज त्या मोगऱ्याच्या झाडाला परातभर इतकी अशी फुलं उमललेली असायची, परंतु त्या दिवशी एकही उमललेलं नव्हतं. आता दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्याही दिवशी तिनं बघितलं तर अजिबात कळी उमललेली नाही. 3, 4, 5 दिवस गेले. ती स्टोरी, तो प्रसंग, ते स्वप्नामध्ये आलेले महाराज तिला सतत आठवत होते. त्यांनी सांगितलेले ते बोललेले शब्द आठवत होते. अक्षरशः त्या खुर्चीवरती बसून तिला त्या महाराजांनी प्रवचनच दिलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही. साधारणतः 15-20 मिनिटं ते महाराज खुर्चीवरती बसून त्या स्वप्नामध्ये तिला बोललेले होते. 1 आठवडा निघून गेला मंडळी. त्या मोगऱ्याच्या झाडाला कळ्या तर आलेल्या होत्या, परंतु आठवड्यामध्ये एकही कळी उमलली नाही. आता ते महाराज कोण होते किंवा त्या महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं नाव सुद्धा ती मुलगी विसरली. तो जो भागवत आहे, म्हणजे त्याच्या अनुश्रीचा जो पती आहे, नवरा आहे, त्यांना तिनं ती स्टोरी सांगितली. असे एक महाराज आलेले होते, हे बोलले ते बोलले. खरं तर मंडळी, त्या महाराजांनी ते प्रवचन स्वप्नामध्ये येऊन दिल्यानंतर मात्र त्या मुलीच्या मनामधला संशय पक्का उतरलेला होता. परंतु महाराजांनी स्वप्नामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या मोगऱ्याच्या झाडाला मात्र कळी फुललेली नव्हती.
बघा काय मोठं आश्चर्य असेल मंडळी. तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं. तो बोलला की कोण महाराज होते, कसे होते. आता तो स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होता, दत्तगुरूंचा भक्त होता. कारण दत्तगुरूंची तर स्वामी समर्थांची त्याच्यावरती फार कृपा होती, पहिल्यापासूनची कृपा होती. त्यानं दाखविले फोटो स्वामी समर्थांचे दाखविला. हे महाराज होते का? ते म्हणाले नाही, हे महाराज नव्हते. आता त्यालाही समजेना कोणते महाराज होते. ती जी अनुश्री आहे ती बोलली की त्या महाराजांनी मला त्यांचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, तो बोलला ना, सांग ना मग काय नाव आहे महाराजांचं. ती अनुश्री म्हणाली की मी विसरले. बघा मंडळी, ते महाराजांचं नाव ती विसरली, परंतु महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन केलेला उपदेश, ते सांगितलेलं प्रवचन प्रत्यक्षपणे तिच्या मात्र सगळं आठवत होतं, लक्षात होतं, परंतु महाराजांचं नाव ती विसरली. आता 1-2 दिवस निघून गेले. तिच्या लक्षामध्ये 1-2 अक्षर आली. ती म्हणाली जगद्गुरू. मंडळी, पुढे असं घडलं की तिनं मोबाईलवरती सर्च केलं. अक्षरशः मंडळी, जगद्गुरू हे नाव सर्च केल्यानंतर तिला मोबाईलवरती तेच महाराज दिसले, जे महाराज तिच्या स्वप्नामध्ये आलेले होते आणि तिनं याच्या अगोदर कधीच बघितलं नव्हतं. ते महाराज म्हणजे नानीज धामचे महाराज, जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज. बघा मंडळी, तिच्या सुद्धा पायाखालची सगळी जमीन सरकून गेली. ते साक्षात जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज होते. आणि तिनं दाखवलं तिच्या नवऱ्याला की हो का, या फोटोमधले महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि मी आधी याच्या अगोदर मोबाईलमध्येही कधी बघितले नव्हते. ते महाराज मला माहीतच नव्हते. आता तो बोलला की अगं, मी एकदा लग्न आपलं व्हायच्या अगोदर एकदा गेलो होतो त्या ठिकाणी भाडं घेऊन. त्या ठिकाणी मी सुद्धा महाराजांचं प्रवचन ऐकलेलं आहे. बघा मंडळी, या कलियुगामधला हा साक्षात्कार, या कलियुगामधला प्रत्यक्ष हा चमत्कार कस काय घडू शकतोय. आणि महाराजांनी जे काही सांगितलं ते सगळं काही त्या अनुश्रीनं त्या भागवतला सांगितलं, म्हणजे तिच्या नवऱ्याला सांगितलं की त्या झाडाला कळी कशामुळे येत नाही. आणि साक्षात महाराजांनी सांगितलेलं होतं की तुमच्यामधलं जे भांडण आहे, तुमच्यामधला दुरावा मिटल्यानंतर, तुमच्या मनामधला संशय उतरल्यानंतर, तुम्ही जेव्हा दोघेजण जोडीने या झाडाला पाणी घालचाल आणि डोळे मिटून प्रार्थना करचाल की महाराज, नरेंद्र महाराज, स्वामी, आता आमच्यामधला दुरावा, आमच्यामध्ये जरी काही चुकून भांडण झालं तर ते आम्ही लगेच विसरून जाईल, इतकं विकोपाला भांडण जाणार नाही, अशी जेव्हा प्रार्थना करचाल आणि स्वामी या झाडाला कळी फुलू द्या असं तुम्ही जेव्हा बोलचाल तेव्हाच या झाडाला कळी फुलेल. आता हे सगळं काही त्या मुलीनं त्या भागवतला म्हणजे तिच्या नवऱ्याला सांगितलं. आता 1 आठवडा मात्र त्या झाडाला कळी अजिबात फुललेली नव्हती. बघा, नेहमी सडा असायचा त्या झाडावरती सगळ्या बाजूने फुलांचा, परंतु 1 आठवडा मात्र कळ्या आलेल्या होत्या, परंतु ती एकही कळी फुलली नाही. आणि तिनं सांगितलं, आता ही जी मुलगी आहे ही सुद्धा खरं तर देवाला न मानणारी, आणि हा जो भागवत आहे हाही देवाला न मानणाराच होता, परंतु याच्या अगोदर काही प्रसंग त्याच्यासोबत श्री दत्तगुरूंचे आणि स्वामी समर्थांचे त्यानं अनुभवलेले होते. त्याच्यामुळे हा मात्र थोडासा अध्यात्माकडे वळलेला होता, याचं मन अध्यात्माकडे वळलेलं होतं. त्यांनी सांगितलं, त्या पत्नीनं सांगितलं की ठीक आहे, आपण प्रार्थना करूयात, फुलतील कळ्या. बघा मंडळी, सकाळी दोघांनी त्या झाडाला पाणी घातलं, बाजूने कोणीही नव्हतं, डोळे मिटले. आणि ती मुलगी म्हणाली की महाराज बोलले होते स्वप्नामध्ये येऊन की या झाडाला तेव्हाच कळी फुलेल जेव्हा दोघेजण माझे स्मरण करसाल आणि आमच्यामधला जो वाद आहे कधीच विकोपाला जाणार नाही, आम्ही प्रेमाने राहू असे वचन द्याचाल आणि महाराज या झाडाला कळ्या येऊ द्या, कळ्या फुलू द्या असं बोलचाल, तेव्हाच कळी फुलेल असं त्या मुलीनं सांगितलं, असे महाराज बोलले होते. बघा मंडळी, त्याप्रमाणे त्यांनी महाराजांचे स्मरण केले आणि ते बोलले की महाराज, आमच्यामधला किती जरी काही वाद झाला तरी लगेच आम्ही मिटवून घेईल, आमचं भांडण जरी झालं तर थोड्या वेळ नंतर आम्ही ते प्रेमानं मिटवून घेईल. आणि हे एवढे बोलले. आणि दुसऱ्या दिवशी मंडळी, दुसऱ्या दिवशी बघितलं तर दुसऱ्या दिवशी त्या झाडाच्या सगळ्या कळ्या फुललेल्या होत्या, सगळ्या कळ्या उमललेल्या होत्या. काय मोठा चमत्कार मंडळी, या कलियुगामधला हा साक्षात्कार तुम्हाला सांगतोय. तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, परंतु खरोखरच ती अध्यात्मामध्ये जी पॉवर आहे किंवा अध्यात्मामध्ये एक फार मोठी ऊर्जा आहे. आजही ते संत आहेत, फार मोठे विद्वान, एक आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मी हे आतापर्यंत खरं तर त्या ठिकाणी कधी जायचा योग आला नाही. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, रत्नागिरीला त्यांचा मठ वगैरे आहे, नानीज धाम या ठिकाणी. आणि त्यांचा हा प्रसंग त्या जोडप्यासोबत घडलेला होता, तो जो भागवत आहे आणि ती जी अनुश्री आहे, त्यांनी दोघांनी प्रत्यक्ष मला प्रसंग सांगितला. ते खरं तर आपले सबस्क्रायबर आहेत. खरं तर अगदी चक्रावून टाकणारा हा प्रसंग आहे ना,
परंतु हे सगळं कसं काय घडतंय? या कलियुगामधला प्रसंग. खरंच या कलियुगामधले फार मोठे महंत आहेत स्वामी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज. आजही लाखो भक्त परिवार आहे त्यांचा, लाखो शिष्य मंडळी आहेत, लाखो शिष्य आहेत. बघा मंडळी, आज अनेक लोकांना त्यांचे साक्षात्कार अनुभवायला भेटत आहेत. ही सोपी गोष्ट नाही मंडळी. खरं तर ही जी अनुश्री जी तुम्हाला सांगितली या व्हिडिओमध्ये, ती अनुश्री, तिला स्वामी नरेंद्राचार्य महाराजांबद्दल अजिबात काही माहीत नव्हतं, कधी त्यांना बघितलं नव्हतं, कधी मोबाईलवरती बघितलं नव्हतं. परंतु तिच्यासोबत हा काही साक्षात्कार घडला, हा काही सगळा प्रसंग घडला. फक्त एकदा तिचा जो नवरा आहे, तो जो भागवत आहे, ते एकदा त्या ठिकाणी भाडे घेऊन गेलेले होते, फक्त एवढाच विषय. बघा किती कृपावंत महाराज आहेत, किती कृपावंत माऊली आहेत. परमार्थ काय असतोय? माणूस जर चुकून जरी त्याचं मन अध्यात्माकडे वळलं, परमार्थाकडे वळलं, तर साक्षात तो परमात्मा या आपल्या माणसाच्या आत्म्याशी कनेक्ट होतो, या आत्म्याशी एकरूप होतो. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. फार मोठा अगाध महिमा या कलियुगातला श्री नरेंद्राचार्यजी महाराजांचा आहे. अध्यात्म काय असतं हे तुम्हाला समजलं असेल. बघा, या कलियुगामध्ये घडलेले हे प्रसंग, या कलियुगामधले आत्ताचे हे प्रसंग आहेत. ह्या विज्ञानवादी जगामधले बघा, या केवळ सदृश्य सिद्धांताच्या चौकटीमध्ये सामावलेली आजची ही सगळी लोक, परंतु या लोकांना मात्र असे अध्यात्माचे अनुभव येत आहेत. आणि खरंच मंडळी विज्ञानवादी दृष्टिकोन असावाच, परंतु या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य दडलेल्या, या संपूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य असणाऱ्या त्या अध्यात्मामधल्या सुद्धा काही गोष्टी आहेत. आणि खरंच हे वास्तव आहे, हे मात्र सहज आपण मान्य करू शकत नाही. कारण प्रत्यक्षात तो प्रसंग आपल्यासोबत घडल्याशिवाय आपल्याला काही समजत नाही. आणि असे अनेक प्रसंग श्री नरेंद्राचार्यजी महाराजांचे आहेत. आज आपण बघतोय श्री स्वामी समर्थ महाराजांचा भक्त परिवार किती आहे. आणि हा जो भागवत, अनुश्री, हे जे वगैरे आहेत, तर हे याच्या अगोदर अक्कलकोटला वगैरे गेलेले होते, श्री दत्तगुरूंचे भक्त होते, स्वामी समर्थांचे भक्त होते, परंतु नाणीधामला त्यांचा कधी जायचा योग आला नव्हता. त्यांनी मला सांगितलंय की एखाद्या वेळेस झालं ऍडजस्ट तर तुला सुद्धा नेतो या नाणीधामला. बघूयात पुढे योग आला तर. आणि त्याचा नंबर वगैरे मी घेतलेलाच आहे. बघूया पुढं काय जरी गेलो तर त्या ठिकाणी महाराजांचा प्रत्यक्ष व्हिडिओ एखादा घेता आला तर तुम्हाला दाखवेलच. त्या ठिकाणी असणारा मठ, ते निसर्गरम्य वातावरण, हे सगळं काही योग आला तर व्हिडिओ नक्कीच बनवेन. श्री नरेंद्राचार्य महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्या सगळ्यांचा निरोप घेतोय. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. रामकृष्ण हरी.